हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत सादर करणार देशाचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याकडे लक्ष। न्यूज 18 लोकमतवर बजेटचं महा कव्हरेज। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींकडे केली सुपूर्द। राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्पाला मंजुरी। थोड्याच वेळात निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पात कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष। यंदा तरी करपात्र उत्पन्न मर्यादेत वाढ होणार का याची उत्सुकता। यंदा काय स्वस्त काय महाग, तमाम देशवासियांचं याकडे लक्ष। तर अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याचीही उत्कंठा। आर्थिक सर्वेक्षण अहवालातून देशाच्या आर्थिक वाढीचा वेग 6.8% राहण्याचा अंदाज। महागाईवर नियंत्रण राखत बेरोजगारीचा दरही कमी होण्याची शक्यता। आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला। किमान भाड्यात 3 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। सदस्यता नोंदणीसाठी भाजपकडून विशेष कार्यशाळेचं नियोजन। येत्या 4 फेब्रुवारीला आमदार खासदारांना मुंबईत बोलावलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई।